आपल्याला सगळेच विचारत असतात की मी इंस्टाग्राम वरून किती पैसे कमवतो। आज तुम्हाला सांगूनच टाकतो। तर नमस्कार भावांनो आणि त्यांच्या बहिणींनो, आज डायरेक्ट नॉनस्टॉप मी आलो मोतळा आपल्या क्लासवर। आल्याबरोबर तर कम्प्युटरवर बसलो राव आणि फटाफट आपला असाइनमेंट पूर्ण करून टाकलं। असाइनमेंट पूर्ण झाल्यावर युट्यूबवर आपले व्हिडिओ बघायला लागलो। मग तिथून युकी भाऊला बाय बोलून काढली आपली स्प्लेंडर आणि आम्ही आलो बिरारी ज्वेलर्सवर, कारण आपल्याला प्रणवच्या वडिलांनी इथून पैसे चेंज करायचं सांगितलं होतं। मग आपल्या जवळचे पैसे त्यांना दिले आणि त्यांच्याजवळून 500ची गड्डी घेतली आणि मोजून घेतले। मग तिथून आम्ही आलो एटीएम वर, कारण आपल्याला एटीएम मधून पैसे काढायचे होते। एटीएम मधून पैसे काढून झाल्यावर आम्ही आलो पेट्रोल पंपावर। तिथं पेट्रोल भरून घेतलं। तिथं पेट्रोल भरून झाल्यावर हा दादा म्हणे की मी तुला फॉलो करेल आहे म्हणे। मग त्या दादाला व्हिडिओ मध्ये घेतलं आणि आम्ही घरीच जात होतो तर खडकी फाट्यावर सुमित भेटला। मग तिथून घरी आल्यावर पहिले प्रणवला पैसे देऊन टाकले आणि आपल्या घरून गोळ्या घेतला आणि मी आलो डायरेक्ट सोनबरड, कारण आज इथं लग्न होता। तिथं आलो तर बघितलं की लग्नाला खूपच टाइम होता राव। मग आल्याबरोबर तर काकून पोहा देऊन टाकला राव। मग पोहा खाऊन झाल्यावर ताईला भेट दिली आणि ताईला बाय बोलून नॉनस्टॉप मी आलो डायरेक्ट खडकी। तर इथं पण आज लग्न होतं राव, जास्त दूरची नाही, मुळेगावचीच वराड होती। मग जेवणाच्या आधी जी गोळी होती ती घेऊन टाकली आणि जेवण करून बाहेरच आलो तर आपली मित्रमंडळी जमा होती राव। तेवढ्यातच हा भाऊ म्हणे की मी खानदेश मधून आहे म्हणे आणि म्हणे की तुमचे व्हिडिओ मी रोज बघत असतो म्हणे। तेवढ्यातच आपल्या मावशीची तयारी झाली होती राव। आपल्या मित्रमंडळीला बाय बोलून मी आणि मावशी आलो डायरेक्ट गुळबेली आपल्या मामाच्या घरी। मग आपल्या मामाच्या घरी पाणी वगैरे घेतलं आणि मी आलो मंडपात। आल्याबरोबर पहिले आयर करून टाकलं राव। आणि हा राव तुम्हाला सांगायचंच राहिलं की आपण इंस्टाग्राम वरून आतापर्यंत काय कमवलं, सांगितल्यापेक्षा दाखवूनच देतो। तर मित्रांनो, मी आतापर्यंत इंस्टाग्राम वरून ₹1 सुद्धा कमवला नाही। कमवलं तर तुमच्यासारखी माणसं आणि तुमचा प्रेम। आज रोजी आपण कोणत्या पण गावामध्ये गेलो तर आपलं कोणी ना कोणी फॉलोअर्स असतेच राव। भावांनो आणि त्यांच्या बहिणींनो, माझ्यावरती असलेला प्रेम कायम असाच राहू द्या। मग लग्न लागून झाल्यावर नॉनस्टॉप मी आलो डायरेक्ट खडकी। तिथं मावशीला सोडलं। मित्रांनो, व्हिडिओ शेअर करत चला, कारण आपल्याला लवकरच 10K फॉलोअर्स कंप्लीट करायचे। चला मग मित्रांनो, आजसाठी एवढंच। जर फॉलो केलं असेल तर भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये।